श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात अहमदनगर जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील साहित्य आणि कला पुरस्कारांचं वितरण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरस्थ पद्धतीनं अमृत भारत योजनेअंतर्गत अहमदनगर आणि कोपरगाव रेल्वे स्थानकांच्या आधुनिकीकरणाची कोनशिला आणि शासन आपल्या दारी अभियानाचा जिल्ह्यातील 24 लाख नागरिकांना लाभ. यासह ऐकूया आमचे अहमदनगर जिल्ह्याचे प्रतिनिधी मनोज सातपुते यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा. सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांच्या 123व्या जयंतीचं औचित्य साधून देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय साहित्य आणि कला गौरव पुरस्कारांचं वितरण केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते प्रवरानगर इथं झालं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. भारत विकसित राष्ट्र होण्यात सहकार क्षेत्राचं मोठं योगदान आहे आणि देशाच्या सहकार क्षेत्राच्या विकासात महाराष्ट्रातल्या सहकार चळवळीचं अमूल्य योगदान आहे, असे गौरवोद्गार सिंह यांनी यावेळी काढले. यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की हे सरकार शेतकऱ्यांचं सर्वसामान्यांचं आहे. अडचणीच्या काळात शासन शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. विठ्ठलराव विखे पाटील यांनी लावलेल्या सहकार चळवळीच्या रोपट्याचा आज वटवृक्ष झालेला आपण पाहत आहोत, असंही मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी सोलापूर जिल्ह्यातले ज्येष्ठ विचारवंत आणि समीक्षक निशिकांत ठकार यांना यंदाचा पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील साहित्य जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्य पुरस्कार पुण्यातल्या डॉक्टर शैलजा बापट यांना आणि राज्यस्तरीय कलागौरव पुरस्कार तमाशा कलावंत वसंत अवसरीकर यांना देण्यात आला. राज्यस्तरीय विशेष साहित्य पुरस्कार पुण्यातल्या विश्वास वसेकर यांना तर प्रबोधन पुरस्कार अशोक चौसाळकर यांना प्रदान करण्यात आला. संरक्षण मंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यावेळी शासकीय लाभार्थ्यांचाही विशेष सन्मान करण्यात आला. स्वच्छ भारत मोहिमेअंतर्गत ग्रामपंचायतींना 4 चाकी वाहनांचं वितरण करण्यात आलं. अमृत भारत योजनेअंतर्गत अहमदनगर आणि कोपरगाव या 2 रेल्वे स्थानकांच्या आधुनिकीकरणाचं कोनशिला अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरस्थ पद्धतीनं करण्यात आलं. अहमदनगर रेल्वे स्थानकाला 30 कोटी 92 लाखांचा तर कोपरगाव रेल्वे स्थानकाला 29 कोटी 94 लाख रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून अहमदनगर परळी रेल्वे मार्ग तसंच नगर पुणे इंटरसिटी सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचं खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितलं. रेल्वे विभागाच्या वतीनं आयोजित निबंध आणि चित्रकला स्पर्धेतल्या विजेत्या विद्यार्थ्यांना यावेळी पारितोषिकं देण्यात आली. शासन आपल्या दारी या अभियानाच्या जिल्हास्तरीय कार्यक्रमात लाभार्थ्यांना शासकीय योजनांच्या लाभांचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार तसंच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आलं. गोदावरी खोऱ्याला कायमचं दुष्काळमुक्त करण्यासाठी राज्यातल्या पश्चिम वाहिनी नद्यांचं समुद्राला वाहून जाणारं पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. शासन आपल्या दारी अभियानात अहमदनगर जिल्ह्यात 24 लाख नागरिकांना या योजनांचा लाभ देण्यात येत आहे. अहमदनगरमधल्या कौटुंबिक न्यायालयात महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या आदेशानुसार कौटुंबिक न्यायालय वकील संघ आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमानं ज्येष्ठ नागरिकांसाठी मध्यस्थी प्रक्रियेबाबत जनजागृती करण्याकरता चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं. मध्यस्थीचा अवलंब ही काळाची गरज असल्यानं प्रत्येक पक्षकारानं मध्यस्थी प्रक्रियेचा एकदा तरी लाभ घ्यावा, असं कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश संगीता भालेराव यांनी यावेळी सांगितलं. विशेष सरकारी वकील अॅडव्होकेट सुरेश लगड यांचं मध्यस्थींचं महत्व, नियम यामध्ये पक्षकार आणि वकिलाची भूमिका या विषयावर व्याख्यान झालं. महात्मा फुले कृषी विद्यापीठातील राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्पाअंतर्गत उदयोन्मुख उद्योजकांसाठी हवामान अद्ययावत शेती आणि जलव्यवस्थापनाचं आधुनिक कृषी विज्ञान तंत्रज्ञान या विषयावर 1 दिवसीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. नवीन तंत्रज्ञान, कौशल्य आणि कृषी उद्योजकतेच्या आधारावर आपण जगावर राज्य करू शकतो, असं महासंचालक डॉक्टर हिमांशू पाठक यांनी सांगितलं. केंद्रीय संचार ब्युरो अहमदनगर यांच्यातर्फे माझी माती माझा देश आणि हर घर तिरंगा या अभियानाची सुरुवात निमगाव वाघा इथं झाली. यावेळी शहीद जवान शिवाजी फलके यांच्या पत्नी कांताबाई शिवाजी फलके तसंच शहीद जवान गोरख नाना जाधव यांचे बंधू यांचा सन्मान करण्यात आला. तसंच त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं. विद्यार्थ्यांना पंचप्राण शपथ देण्यात आली. तर श्रोतेहो, हे होतं अहमदनगर जिल्ह्याचं वार्तापत्र. आमचे अहमदनगर जिल्ह्याचे प्रतिनिधी मनोज सातपुते यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकली. वाचन केलं होतं माधुरी कुलकर्णी यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.